मला फक्त 5 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. 5 सेकंद सुद्धा नाहीयेत माझ्याकडे तुमच्यासाठी. सर तुम्ही आमच्याशी असं नाही वागू शकत. मी माझ्या घरामध्ये कोणाशीही कसंही वागू शकतो. ते तुमच्या घरात कसं वागायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला आन्सरेबल आहात. सॉरी, सरकारी अधिकारी म्हणून मी सरकारला आन्सरेबल आहे, लोकांना आन्सरेबल आहे, तुमच्यासारख्या चॅनलवाल्यांना नाही. मी तुम्हाला लोकांच्याच मनातले प्रश्न विचारायला आली येते. लोकांच्या मनातले नाही, तुमच्या चॅनलचा TRP वाढवण्यासाठी जे आवश्यक प्रश्न असतात ना ते विचारायला आलाय तुम्ही. हे काय मला कळत नाही का? दूधखोळा समजलात तुम्ही मला? पण सर गायत्रीची मैत्रीण म्हणून तरी तुम्ही या संदर्भात माझ्याशी बोलू शकता. अजिबात नाही, माझी इच्छा नाही. गेट आउट. ताबडतोब बंद करते. ओके गायत्री, निघते मी. काकू चहा प्यायला नंतर येईन. काय माणूस आहे, बोलायला पण तयार नाही. रिमी रिलॅक्स, कशाला टेन्शन घेतेस? कशाला टेन्शन घेतेस म्हणजे? चणकी आहे का तो माणूस? एक शब्दही बोलायला तयार नाही म्हणजे काय? अगं जाऊ दे ग, असतो एखाद्याचा स्वभाव. तू एवढा नको मनाला लावून घेऊ. माझ्या ना जाम डोक्यात गेलाय तो. अरे एवढी धडपड करून एंट्री मिळवली घरात, काय उपयोग झाला? उपयोग झालाच नाही असं नाहीये. म्हणजे? अगं मी असताना तुझी धडपड अजिबात वाया नाही जाऊ देणार. घरात जे काही घडलं ते सगळं मी कॅमेऱ्यात शूट केलंय. तू माझी मस्करी तर करत नाहीस ना? अजिबात नाही. अगं त्या खडूसची जेव्हा एंट्री झाली ना तेव्हाच मी कॅमेरा रोल केला होता. हे बघ, सरकारी अधिकारी म्हणून मी सरकारला आन्सरेबल आहे, लोकांना आन्सरेबल आहे, तुमच्यासारख्या चॅनलवाल्यांना नाही. वाव, यू नो व्हॉट, म्हणूनच मी तुला सगळीकडे सोबत घेऊन फिरते. अगं मला माहितीये जिथे तू असते तिथे गोळ होणारच, म्हणून मी आधीच कॅमेरा रोल करतो. या न्यूजचा आपल्या TRP साठी खूप उपयोग होणार आहे. हो मिस्टर सदाशिव कीर्तने, आता फक्त न्यूजची वाट पहा. एक मिनिट, तू एक शब्दही बोलणार नाहीस मध्ये. बाबा, ती माझी मैत्रीण मला भेटायला आली होती. अगं ती मैत्रीण आहे का ती रिपोर्टर म्हणून आली होती? तुला एवढं कळत नाही? मी आधीच इतक्या प्रेशर मध्ये आहे. अख्ख्या मुंबई शहरामध्ये माझ्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. वर्तमानपत्रामध्ये वाटेल ते बातम्या छापून येत आहेत. ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून तिथून निघेपर्यंत सातत्याने मला प्रश्न विचारून भंडावून सोडले सगळ्यांनी. आणि तुला कळत नाही? तुझी मैत्रीण रिपोर्टर आहे, ती कशासाठी आली होती इथे? एवढी बिंडो कायस का तू? अगं हे पत्रकार आहेत ना, ह्यांच्या चॅनल चालवण्यासाठी ज्या बातम्या हव्या असतात त्या आवश्यक बातम्या मिळवण्यासाठी कुठल्याही तराला जाऊ शकतात, कुठल्याही. मग त्यांच्या बातमीमुळे एखाद्या चांगल्या माणसाचं आयुष्य बर्बाद झालं ना, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं जाऊ दे, तुला कळत नाही का एवढं? तुझ्या वडिलांची मनस्थिती सध्या काय आहे, कुठल्या परिस्थितीमधून जात आहे ते तुला कळत नाही? तुझ्याकडनं नव्हती अपेक्षा ही. आई मी ठीक आहे. बाबा डिस्टर्ब आहेत ना म्हणून ते असे रिॲक्ट झाले. आणि चूक माझीच आहे ना. तू शांत हो. हे बघ, त्यांना आता तुझी जास्त गरज आहे. तू त्यांच्याजवळ जा. काहीही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. बाबांनी फक्त त्यांना होणारा त्रास सांगितला.
माझ्यावर ओरडायचा त्यांचा उद्देश नव्हता. मला आजपर्यंत फुलासारखं जपलं, मग एकदा माझ्यावर ओरडले तर बिघडलं कुठे? त्यामुळे मीही ते अजिबात मनाला लावून घेणार नाहीये. जे झालं ते झालं. इकडे बसायचं या. प्लीज. थँक्यू. कार्तिक, येस. काय म्हणजे चेयर, कॉफी शॉप, ये सब खातिरदारी किस खुशी में हो रही है? इसी मला उंच मुली खूप आवडतात. हा, सॉरी. ऍक्च्युली या मुलींना आदर देणं, त्यांचा मान ठेवणं हे माझ्या मुळात तत्वात आहे. ओहो, तत्व अँड ऑल. कीर्तने काकांसारखा तूही तत्वाची भाषा बोलायला लागलास. ऑब्विसली आता माझे. ओके, कळलं कळलं. बाय द वे, मला तुझा फॉर्म्युला कळलाय. फॉर्म्युला? कसला फॉर्म्युला? हेच, आपल्याला आवडणाऱ्या मुलीला पटवायचं असेल तर आधी तिच्या मैत्रिणीला पटवा, म्हणजे तिला पटवणं अगदी सोपं जातं. करेक्ट? ओ मैत्री, किती समजूतदार आहेस ग तू. पण ही आयडिया मी लहानपणी वापरायचो. हा, म्हणजे खूप जुनी स्टाईल आहे. आणि बाय द वे, माझं जे एम आहे ना, त्यासाठी मला मैत्रीच्या कुबड्यांची गरज नाही. ओ रिअली? ओके, फॉरगेट इट. मैत्री, मला तुझ्याशी खरंच एका सिरियस विषयावर बोलायचं. पण त्याआधी आपण काहीतरी मागूया. वेट वेट वेट, आत्ताच मी ड्राईव्ह करून आली आहे ना, सो मी पटकन हात धुवून येते. ड्राईव्ह करून आले हात धुवून का? म्हणजे अरे, माझी मॉम डेंटिस्ट आहे, सो मला लहानपणापासून सवय आहे तशी. एक्सक्यूज मी. ओके, मी ऑर्डर करतो. आई डेंटिस्ट आहे म्हणून काय हात धुवत रे? एक्सक्यूज मी बेटा. गायत्रीचा फोन. काय करू, उचलू का? नाही नको, मी फोन उचलला तर तिचा पुन्हा काहीतरी गैरसमज व्हायचा. राहते. एक्सक्यूज मी. इतके वेळा फोन करते, काहीतरी अर्जंट असणार. अरे ही मैत्री कुठे गेली? हॅलो मैत्री, कुठे आहेस तू? घरी पोहोचलीस का? मला बोलायचंय तुझ्याशी. हॅलो हॅलो मैत्री, मला बोलायचंय तुझ्याशी. तू कुठे आहेस? ऐकतेस का? एक मिनिट गायत्री, काय झालं तुला? तू का रडतेस? हॅलो, कोण बोलतंय? मैत्री कुठे आहे? नाही गायत्री, मी कार्तिक बोलतोय. मगाशी आम्ही दोघं भेटलो होतो आणि एका कॉफी शॉप मध्ये आलोय. ती वॉशरूमला गेली आहे. हॅलो 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 गायत्री. हॅलो कार्तिक, माझ्या फोनवरून कोणाशी बोलतोयस? अरे आय एम सो सॉरी. ऍक्च्युली गायत्रीचा फोन आला होता आणि 2-3 वेळा वाजत होता म्हणून मी उचलला. मैत्री ऐक ना, गायत्री कसल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. ती रडत होती फोनवर. अरे कसं शक्य आहे? आत्ता मगाशीच मी तिला घरी ड्रॉप केलं, तेव्हा तिचा मूड चांगला होता. मग तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असणार. कशावरून? अगं तिच्या आवाजावरून. ती मैत्री, मला काय म्हणायचंय, आपण दोघं तिच्या घरी जाऊया का? चल. एक मिनिट कार्तिक, गायत्रीच्या घरी जर खरंच काही प्रॉब्लेम झाला असेल तर तू तिथे जाऊन तो सॉल्व्ह होण्याऐवजी वाढेल. आणि तू
तू मला इथे का बोलवलंयस हे कळतंय मला. तुला कळलंय ना? तू मैत्री प्लीज मला मदत कर या. कार्तिक, हे बघ मी तुला ऑनेस्टली सांगते, प्लीज तू काही दिवस गायत्री पासून लांबच राहा. ऍटलीस्ट डान्स कॉम्पिटिशन होईपर्यंत तरी. मैत्री यार तू पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड कार्तिक. ठीक आहे, पण आता तरी आपण तिच्या घरी जाऊया का प्लीज? नको कार्तिक, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतेय. आय नो तुला काळजी वाटतेय तिची, पण मी तुला नंतर सगळं कळवेन. ओके, डोंट वरी. आत्ता निघते मी. चल बाय. जा जा तू पटकन. बाय बाय. मला काय पाहिजे ते समजावं, आणि तसा बी मी तुमचा बॉस आहे. मी सांगन ते तुम्हाला ऐकावंच लागणार. ही तुमची हुकुमशाही चालवली तुम्ही, आणि ती मी खपवून घेणार नाही. हे बघा कीर्तने, तुमच्यासारख्या माणसांना तुमच्या पद्धतीने समजावून सांगायला लागतं. चल बाई, पद्धत. ऍक्च्युली सर मी तुम्हालाच भेटायला आले होते. कशासाठी? ते सध्या गाजत असलेल्या जय हिंद चाळीबद्दल थोडंसं बोलायचं होतं मला तुमच्याशी. सॉरी, सरकारी अधिकारी म्हणून मी सरकारला अनसरेबल आहे, लोकांना अनसरेबल आहे, तुमच्यासारख्या चॅनलवाल्यांना नाही. मी तुम्हाला लोकांच्याच मनातले प्रश्न विचारायला आली येते. लोकांच्या मनातले नाही, तुमच्या चॅनलचा TRP वाढवण्यासाठी जे आवश्यक प्रश्न असतात ना, ते विचारायला आलाय तुम्ही. आहो कॉफी. ठेव तिथे. तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही, काही नाही. मन मोकळं करायचं असेल तर बोलू शकता. नाही, काही बोलावं असं वाटत नाही. का नाही? म्हणजे याआधी तुमच्या मनात जे काही आलंय ते तुम्ही सांगितलंय ना मला. मग आज का नाही? नाही वाटत. शांत बसावं असं वाटतं. हरकत नाही. जेव्हा बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोला. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण आधी शांत व्हा. कॉफी घ्या, ती नक्की थंड होईल. मी जेवणाचं बघते. ठीक आहे. हे काय? वैताग आलाय मला. कशाला एवढा रागा करून घेतोयस? या जगात आपण कितीही निमूटपणे वागायचं ठरवलं ना, तरी हे जग वागूच देत नाही. बर, आता साध्या आणि सोप्या शब्दात सांगणारच का काय झालंय ते? आज आमची प्रॅक्टिस मॅच होती. आजही मी चांगलाच क्रिकेट खेळत होतो. त्या बॉलर्सना कळतही नव्हतं नेमका कुठे बॉल टाकावा. पण मी आउट होत नाही म्हटल्यावर त्यांनी मुद्दाम मला LBW दिलं. तेजस, एखाद्या वेळेला ना तुमच्या त्या अंपायर कडून निर्णय चुकू शकतो. चुकतात नाही, मुद्दाम केलंय त्यांनी. क्लिअर कट दिसत होतं बॉल लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. तरीही असा निर्णय दिला त्यांनी? अगं तेच तुला सांगतोय ना. त्यांना माहित होतं मी चांगली बॅटिंग करतो. टिकलो ना तर सगळ्या बॉलर्सची धुलाई करतो, म्हणून विकेट दापली त्यांनी माझी. तेजस, एवढं हायपर होण्याची खरंच गरज नाहीये. अरे का नाही होणार? एका मॅचने काय फरक पडतो?
पडतो, मला तरी फरक पडतो. आयुष्यातली शेवटची मॅच असल्यासारखं का बोलतोयस तू? हे बरं आहे तुमचं. बाबांचं जरा काही बिनसलं तर 8 दिवस त्याचा त्रागा करतात. मग मी जरा 5 मिनिटं बोललो तर काय बिघडलं? हे बघ, आता या प्रकरणामध्ये बाबांना उगाच ओढू नकोस हं तू. मग काय, या स्टेजला प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट असते आणि तुलाही चांगलं माहितीये माझ्या सिलेक्शनच्या वेळेला किती प्रॉब्लेम झालेले. मग मी जरा पण काही बोललो की अरे काय चाललंय, किती आरडाओरडा, आजपर्यंत आवाज ऐकायला येतोय मला, हळू बोलता येत नाही. पण मला चुकीचा आऊट दिलाय. हे बघ तेजस, तुझे बाहेरचे प्रॉब्लेम बाहेर ठेवून यायचे, घरात घेऊन यायचे नाही. आणखीन एक गोष्ट, आईशी अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही. अहो जाऊ द्या, लहान आहे. नाही, अलीकडे एक गोष्ट लक्षात यायला लागली माझ्या, माझं कोणालाच पटत नाहीये. बहुतेक माझंच काहीतरी चुकत असावं. अहो, मला माहिती आहे तुमच्यावर कामाचं खूप प्रेशर आहे. एक सांगू, आज ती मुलगी घरी येईपर्यंत गायत्रीला खरंच माहिती नव्हतं की ती मुलगी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणून. तिने बाहेरच तिला विचारायला हवं होतं ना. आपली मुलं आपल्या इतकी चौकस नसतात. आणि खरं सांगू, आजची मॅच तेजससाठी खूप महत्वाची होती. इतकं चांगलं खेळून सुद्धा त्याच्या अंपायरने त्याला चुकीचं आऊट दिलं, म्हणून जरा चिडलेला होता तो. मला माहिती आहे तुमचं कामावरचं प्रेशर, तेजसचं क्रिकेट, आणि आज तुम्ही जे गायत्रीला रागवलात ती गोष्ट, या तिघांचाही एकमेकाशी काहीही संबंध नाहीये. पण या तीनही गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ज्या व्यक्तींना त्रास झाला त्यांची खरंच काही चूक नव्हती. त्यामुळे तुम्ही स्वतःला होणारा त्रास आणि ही चिडचिड थांबवा, शांत व्हा. कारण तुम्ही डिस्टर्ब झालात ना की अख्खं घर डिस्टर्ब होतं आपलं. झोपत होता, उशीर होईल. हो.
सॉरी सॉरी बाळा.